अवैध रेती व्यावसायिकावर कारवाई 14,14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। डुग्गीपार पोलीस विभागाच्या वतीनं दिनांक 14 फेब्रुवारीला नाका लावून कोहमारा इथं गस्ती लावण्यात आली असता पहाटे 3:45 कोहमारावरून अवैध रेती भरून जोरदार वेगानं जात असलेला टिप्पर क्रमांक MH35AJ1420 हा रेती वाहून नेत असताना गस्ती दरम्यान कारवाई करण्यात आली। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक बांबोळे यांनी केली आहे। या दरम्यान या रेती आणि टिप्पर सहित किंमत अंदाजे 14,14,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सुधीर शिवणकर यांच्याकडून। आता आपण आहोत डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये। ह्या पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 14 फरवरी 2025ला पहाटे 3:45 गस्तीवर असताना येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला आहे। तुम्ही पाहू शकता हा तो टिप्पर आहे। तर टिप्परचा क्रमांक आहे MH35AJ1420 रोहन ट्रेडर्स फुटाळा असे ह्या टिप्परवर नाव लिहिलं आहे आणि रेती भरली आहे। हा टिप्पर भरधाव वेगाने कोहमाऱ्याकडून गोंदियाच्या दिशेने जात होता। कोहमार ते गोंदिया रोडवर अग्रवाल कॉम्प्लेक्सच्या समोर पोलिसांची गस्ती होती। त्या गस्ती दरम्यान हा ट्रक पकडण्यात आला। हा ट्रक अवैध रेती वाहतूक करत असताना आढळून आल्याने येथील ड्रायव्हर आणि ट्रक हा डुग्गीपार पोलिसांनी अटक करून तो सध्या डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये आहे। यातील मुद्देमाल किंमत एकूण 14,14,000 असून ह्या संदर्भातील पुढील तपास येथील पोलीस निरीक्षक मंगेश काडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गुणवंत कटान हे करीत आहेत। ह्या टिप्परच्या चालकाच्या विरोधात भांडवी कलमाअंतर्गत विविध गुन्हे दाखल झाले आहेत आणि तपास चालू आहे। अतुल्य महाराष्ट्रासाठी सुधीर शिवणकर, गोंदिया।